जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे राशनऐवजी पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला माहित आहे जून मध्ये याच निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। जवळजवळ 60 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता 14 जिल्ह्यांसाठी। जे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत यांच्यासाठी ज्यांना रेशन धान्याऐवजी त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे क्रेडिट केले जाणार आहेत। आता हे जिल्हे कोणकोणते आहेत आणि या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि त्यांच्यासाठी किती निधी मंजूर केलेला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक अपडेटचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हालाच येईल। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर पाहूयात हे जिल्हे नेमके कोणते आहेत आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या किती आहे आणि त्यासाठी निधी किती वाटप केलेला आहे तो। तर बघा, पहिला जिल्हा आहे अकोला। अकोल्यात कार्डांची संख्या आहे 23,041 आणि लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे 8,02,916 आणि एकूण रक्कम वितरित करण्यात आलेली आहे ती म्हणजे 23,31,03,535 इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। तसेच अमरावतीमध्ये कार्डांची संख्या आहे 64,654 आणि लाभार्थ्यांची संख्या आहे 2,03,710 आणि एकूण रक्कम वितरित करण्यात आलेली आहे ती म्हणजे 66,64,254। तसेच बीड जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे 1,03,111 आणि लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे 4,06,327 आणि एकूण रक्कम वितरित करण्यात आलेली आहे ती म्हणजे 11,42,47,174। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे ती म्हणजे 53,987 आणि लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे 1,96,449। त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर। कार्डांची संख्या आहे 48,113 आणि लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे 1,92,261। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे 45,272 आणि लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे धाराशिवमध्ये 1,84,970। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे 35,114 आणि लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे 1,38,160। त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे 21,429 आणि लाभार्थ्यांची संख्या आहे 8,07,725। त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे 39,782 आणि लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे 1,68,676। नांदेड जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे 68,438 आणि लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे 2,60,405। त्यानंतर आहे परभणी जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे 43,508 आणि लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे 1,76,427। त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे 1,517 आणि लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे 5,119। त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे 8,447 आणि लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे 27,166। त्यानंतर आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या आहे 53,031 आणि लाभार्थ्यांची संख्या आहे कार्डांची संख्या 53,031 आहे आणि लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे 1,83,719। तर अशा पद्धतीने लाभार्थीची संख्या आणि कार्डांची संख्या आहे आणि यांच्यासाठी हा निधी वितरित केला होता। जून महिन्यामध्ये जवळजवळ 66 कोटी रुपयांचा निधी हा वितरित केलेला आहे आणि हा 66 कोटी रुपयांचा निधी वितरित जूनमध्ये केला होता, परंतु प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला कालपासून सुरुवात झालेली आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या खात्यामध्ये निधी वितरित झालेला आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।